तेजवार्ता न्यूज नेटवर्क 24/7 तेजवार्ता न्यूज नेटवर्क हमेशा सच के साथ। सालाबाद प्रमाणे यावर्षीही आष्टी तालुक्यातील धानोरा येथील जनता विद्यालयाच्या इयत्ता 10वी 1988च्या बॅचचा गेट टुगेदर मोठ्या उत्साहात पार पडला। पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र मोराची चिंचोली येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहमेळाव्याला वर्गमित्र मैत्रिणींसह त्यांच्या कुटुंबियांचीही उपस्थिती लाभली। विशेष म्हणजे यंदा हा गेट टुगेदर फॅमिली गेट टुगेदर स्वरूपात साजरा करण्यात आला, ज्यामुळे आनंदाला द्विगुणित स्वरूप प्राप्त झालं। या कार्यक्रमासाठी जवळपास 42 वर्गमित्र मैत्रिणी एकत्र जमले होते। शिक्षण पूर्ण करून तब्बल 38 वर्षांनी पुन्हा एकत्र आलेल्या या मित्रांनी आपापल्या आयुष्यातील अनुभव, यश अपयश, सुख-दुःख यांची मनमोकळी देवाणघेवाण केली। शालेय जीवनातील खोडकर आठवणी, शिक्षकांच्या आठवणी, वर्गातील गमती-जमती यांना उजाळा देताना अनेक क्षण भावूक करणारे ठरले। या बॅचचा हा 5वा गेट टुगेदर असून प्रत्येक वर्षी अधिकाधिक उत्साह आणि आपुलकीनं हा स्नेहमेळावा साजरा केला जात आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला नुकतेच दिवंगत झालेले माजी प्राचार्य गुलाबराव मार्कडे सर तसेच कला शिक्षिका कांबळे मॅडम यांना उपस्थित सर्व वर्गमित्रांनी 2 मिनिटांचं मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। या शिक्षकांनी दिलेल्या संस्कारामुळेच आज आम्ही घडू शकलो अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या। निसर्गरम्य वातावरण, स्वादिष्ट भोजन, आपुलकीची गप्पा आणि कुटुंबियांचा सहवास यामुळे दिवसभर आनंदाचं वातावरण अनुभवायला मिळालं। दैनंदिन धावपळीत हरवलेली नाती पुन्हा नव्याने जोडण्याचं काम या गेट टुगेदरनं केलं। शेवटी पुढील वर्षी पुन्हा अधिक मोठ्या संख्येनं भेटण्याचा संकल्प करत हा स्नेह मेळावा उत्साहात आणि समाधानाच्या भावनेत संपन्न झाला। तेजवार्ता प्रतिनिधी सय्यद रिजवान, पुणे। जनता विद्यालय धानोरा येथील आमचे प्राचार्य माजी प्राचार्य गुलाबराव मार्कडे सर यांचं आता निधन झालेलं आहे।
तर आम्ही सगळे 1988 ची बॅच सगळेजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहोत आणि त्यांचा आदर्श घेऊन आम्ही आता पुढे जाणार आहोत. आणि ते आपल्यात नसल्यामुळे आम्हाला अतिशय दुःख होत आहे आणि आम्ही 88 ची बॅच त्यांच्याबद्दल खूप दिलगिरी व्यक्त करत आहोत. आणि आमच्या चित्रकलेच्या शिक्षिका कांबळे मॅडम त्यांचेही आता 2 महिन्यापूर्वी स्वर्गवास झालेला आहे. त्यांचे पण आम्ही खूप वाईट वाटलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल आम्ही 1988 ची बॅच दिलगिरी व्यक्त करत आहोत. सर्वप्रथम मी आपल्या भारत देशातल्या सर्व थोर महापुरुषांना अभिवादन करून आजच्या दुःखित अंतकरणाने उपस्थित असलेले सर्व माझे शाळकरी मित्र बंधू आणि भगिनींनो, मुक्काम पोस्ट धानोरा, तालुका आष्टी, जिल्हा बीड या ठिकाणचे आमचे गुलाबराव मार्तंडे सर यांचं आताच काही दिवसापूर्वी निधन झालेलं आहे. आणि त्या निधनामुळे आम्हा सर्वांना अत्यंत दुःख झालेलं आहे. ते आमचे फार मार्गदर्शक होते. त्यांनी आम्हाला लहान वयात असताना सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून आम्हाला त्यांनी पुढील जीवनामध्ये कसं यशस्वी होण्याचा त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे. आम्ही सर्व विद्यार्थी त्यांचे आभारी आहोत. त्याचबरोबर आमच्या चित्रकलेच्या शिक्षका मॅडम कांबळे मॅडम ह्या देखील काही दिवसापूर्वी त्यांचं देखील निधन झालेलं आहे. आम्हा सर्वांना या दुःखामधून त्यांच्या दुःखात अत्यंत आम्ही त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. आम्हाला अशा या मार्गदर्शक करणाऱ्या व्यक्तीला श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही 1988 चा ग्रुप आज सर्व लहानपणा असताना मित्र मंडळी एकत्रित झालो. खरोखर हा आम्हाला खूप आनंदाचा बी क्षण आहे आणि एकीकडे आम्हाला आणि दुःखाचाही क्षण आहे. परंतु या दुःखाच्या क्षणाला आम्ही सामोरे जात आहोत. या दुःखाच्या डोंगरातून त्यांना सावरण्याचं सामर्थ्य प्राप्त हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून मी दोन्ही आमच्या कांबळे मॅडमना आणि मार्कंडे सरांना सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि इथे थांबतो. जय. त्यांचंही देहांत काही दिवसाच्या अगोदर झालेला आहे आणि त्यांच्याही आम्ही आज श्रद्धांजली वाहत आहे सर्वजण. आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो. मोराची चिंचोली शिक्रापूर पुणे येथे. तर आमचा 1 महिन्यापूर्वी हा कार्यक्रम ठरला होता येण्यासाठी, गेट टुगेदर एकत्र येण्यासाठी आम्ही इथं प्रोग्राम अरेंज केला होता. पण मध्यंतरी असं झालं की 10 दिवसापूर्वी मार्कंडे सर एक्सपायर झाले ही बातमी ज्यावेळेस आम्हाला कळाली त्यावेळेस आम्ही हा कार्यक्रम पोस्टपोन करण्याचा प्रयत्न केला. पण काही विद्यार्थी म्हटले की पोस्टपोन करू नका, आपण सर्वांनी मिळून एक कल्पना सुचवली की म्हणजे आपण मोराची चिंचोली इथं जाऊन हुरडा पार्टीच्या निमित्ताने तिथं जाऊन आपण सगळेजण मिळून श्रद्धांजली अर्पण करू सरांना. ते ज्यावेळेस आम्ही सगळ्यांनी ठरवलं तर त्यावेळेस आम्हाला गैरवरून आलं या गोष्टीला की आम्ही तिथं हा कार्यक्रम घेऊ म्हणून असं सगळ्यांनी मिळून ठरवल्यानंतर आम्ही ठरल्याप्रमाणे आज त्यांचा दसक्रिया विधी आहे. दसक्रिया विधीच्या निमित्ताने आम्ही तिथे सगळे मिळून मुंबई, पुणे, औरंगाबाद, नगर, धानोरा इथून सगळे विद्यार्थी येऊन आम्ही श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी खास आम्ही इथं आलो. त्या निमित्ताने आम्ही सगळे विद्यार्थी मिळून मार्कंडे सर आणि कांबळे मॅडम यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करत आहोत. आज आमचं इथं येण्याचं कारण आहे, आम्ही गेट टुगेदर म्हणून असा कार्यक्रम ठेवलेला आहे. आमची बॅच 1988 आहे आणि आमचे गुरुवारी मार्कंडे सर यांच्या आज 10 दिवस झालेले आहेत निधन होऊन. आणि त्यांच्या आत्म्याला इतक्या जड अंतकरणाने आम्ही श्रद्धांजली वाहतो. इतकं दुःख होत आहे आम्हाला इतके असे रागवायचे, बोलायचे, एवढं शिक्षण छान दिलं त्यांनी. पण आम्हाला कधी रागवले तरी लगेच म्हणजे 5 मिनिटात त्यांनी आम्हाला प्रेमाने असे बोलायचे, आशीर्वाद द्यायचे, हात फिरायचे. पण खूप खूप म्हणजे त्यांना ते गेल्यामुळे आम्हाला खूप दुःख होत आहे. पण आम्ही त्यांनी आम्हाला शिकवलं ते आम्ही पुढे घेऊन जाऊ. आणि आम्हाला कांबळे मॅडम ते सतत हसत राहायचे आणि कोणतंही चित्रकलेचं कोणतंही ड्रॉइंग घेऊन आल्या तरी आमच्याकडून करून घ्यायचे आणि खूप हसतमुख होतं आणि खूप आम्हाला आईसारखं प्रेम दिलं त्यांनी. त्यांच्या पण आत्म्याला शांती लाभो. 1988 ची आजची बॅच
आणि हा गेट टुगेदरचा सोहळा आणि या ठिकाणी एक मार्कंडे आबा आपल्यातून निघून गेले. असं म्हणतात की गेले दिगंबर विश्वविभूती राहिल्या त्या स्मृती जगा माझी. आणि हे तितकं हे खरं आहे, हे संतांची विभूती खरी. काही माणसं फटकन बोलतात, फटकन बोलणाऱ्या माणसाच्या मनामध्ये मळ नसतो आणि जे बोलत नाही ते झापा असतं, हे लक्षात असू द्या. तसं दोघेही आईच्या मायेनं रागवायचे पण आणि आईची माया आई बापाची मायाही द्यायची. मी त्यांच्याबद्दल मला एवढंच बोलावंसं वाटतं, याला काटेरी फणसातला गोड गर म्हणतात. फणसाला वरून वरून काटे असतात आणि फोडून परत आतमध्ये गोड गरे निघतात. तशी या जगात काही माणसं दिसायला वरून वरून कडक काटेरी पण आतून आईसारखे मऊ फणसासारखी गोड अशी ती माणसं आपल्यातून आज निघून गेलीत आणि त्यांच्याबद्दल हे दुःख वाटणं हे साहजिकच आहे. अक्षरशः मी असं श्रद्धांजली वाहताना माझ्या डोळ्यात नकळत टचकन पाणी आलं, फक्त मी ती गोष्ट कोणाला दाखवली नाही. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.